मराठवाड्यातला सगळा मराठा ओबीसी आरक्षणात घालणारच सुधारित जीआर निघणार। जरांगे पाटलांचे संकेत, सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही तर भयंकर लाट उसळेल। पुढारी न्यूजच्या महामुलाखतीत महायुती सरकारचा इशारा। ओबीसींवर अन्याय होणार नाही, भुजबळांच्या मनातली शंका दूर करू, कुणाचंही आरक्षण काढून दुसऱ्याला देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण मागे, ओबीसींच्या 12 मागण्या सरकारकडून मान्य। ओबीसी महामंडळाला प्रत्येकी 50 कोटींचा निधी, मंत्री अतुल सावेंची घोषणा। शिंदे समितीच्या अहवालातील आकडेवारी पुढारी न्यूजच्या हाती। हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करून 2,21,00,000 कागदपत्र तपासल्याची माहिती। मराठवाड्यातील 8,550 पैकी 1500 गावातच नोंदी। महायुती सरकारने काढलेला जीआर गंडवणारा, फसवणारा प्रकाश आंबेडकर यांचा दावा, तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन मुख्यमंत्र्यांनी जीआर काढल्याचाही आरोप। जातीपातीचे गट करून उपसमिती बनवणं हे काही योग्य नाही, समाजावर अन्याय होत असेल तर भुजबळांनी राजीनामा दिला पाहिजे, संजय राऊतांचा हल्लाबोल। सातारा गॅझेट जर लागू झालं नाही तर नेत्यांना मी राज्यात फिरू देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। भुजबळांना एकट्यालाच सगळं खायचंय, मराठा जीआरवरनं भुजबळांकडून ओबीसींमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न, जरांगे पाटलांची टीका। पंतप्रधान मोदींनी भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलंय, भुजबळ पंतप्रधानांची चर्चा करतील असं वाटतंय, संजय राऊतांचा भुजबळांना टोला। शिंदेंच्या सेनेचे खासदार मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। मुंबईतल्या आंदोलनासाठी नियमावली निश्चित करण्याची मागणी, आझाद मैदान आणि दक्षिण मुंबईतल्या आंदोलनाबाबत व्यक्त केली चिंता। मुंबईत आम्ही मराठी माणसं आंदोलन करू नाहीतर हायदोस घालू, तुम्ही कोण आम्हाला विचारणारे, संजय राऊतांचा मिलिंद देवरांना संतप्त प्रश्न। उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती, भेटीचं कारण गुलदस्त्यात। वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश लांबणीवर, गणेशोत्सवामुळे व्यस्त असल्यानं पक्षप्रवेश पुढे ढकलला। पुढारी न्यूज सोबत बोलताना रवींद्र चव्हाणांची माहिती। ईदच्या शासकीय सुट्टीत बदल केल्याची माहिती, मुंबईसह उपनगरात 5 ऐवजी 8 सप्टेंबरला ईदची शासकीय सुट्टी, आजच शासन निर्णय जारी होण्याची शक्यता, मुंबई वगळता इतर जिल्ह्यात 5 सप्टेंबरला सुट्टी। लालबागचा राजा मंडळाला मानवाधिकार आयोगाची नोटीस, सामान्यांची दर्शन रांग आणि व्हीव्हीआयपी दर्शनावरून बजावली नोटीस, दर्शन व्यवस्थेत भेदभाव का अशी विचारणा करत अहवाल सादर करण्याच्या सूचना। राज्य सरकारकडून कामाच्या तासात मोठी वाढ, आता 9 ऐवजी 12 तास करावं लागणार काम, मात्र आठवड्याभरात 48 तासांची मर्यादा ओलांडता येणार नाही, अधिनियम दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता। नागपूरच्या बाजारगावमधल्या सोलार एक्सप्लोजिव्हमध्ये मध्यरात्री स्फोट, एकाचा मृत्यू, 17 जखमी, प्लांटमध्ये आरडीएक्स निर्मिती होत असल्याची माहिती। सिंधुदुर्गाच्या वैभववाडीत गगनबावडा घाटात दरड कोसळली, मोठमोठे दगड आणि माती रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गाला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय। नांदेड जिल्ह्यात 5 दिवसांपासून पावसाची विश्रांती, पाऊस ओसरला तरीही पैनगंगा नदी खवळलेलीच, सहस्रकुंड धबधब्यावरील पैनगंगा नदीचं रौद्र रूप समोर। जळगावच्या हतनूर धरणातून तापी नदीपात्रात विसर्ग सुरू, हतनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्ण क्षमतेनं उघडले, नदी काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। उजनी धरणातून भीमा नदीपात्रात 20,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग, पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी 16 दरवाजांमधून विसर्ग, भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा। वर्धा जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, पावसानं शेती पाण्याखाली, आष्टी तालुक्यातील नुकसानाची खासदार अमर काळेंकडून पाहणी, सोयाबीनचं नुकसान झाल्याने शेतकऱ्याने शेतात सोडली जनावरं।
दिल्लीतील यमुना नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ. मयूर विहारमधील मदत शिबिरांमध्ये सुद्धा शिरलं पाणी. पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवलं. खराब हवामानामुळे विमान उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता. शिर्डीच्या साईबाबांना दुबईमधील भाविकाकडून 1.5 कोटीचं सुवर्णदान. 1 किलो 623 ग्रॅम वजनाची ओम साईराम सुवर्णाक्षरं साईचरणी अर्पण. Thank you.